स्टार्ट परिच्छेद. प्रस्तुत प्रकरण आरोपीचे विरुद्ध भारतीय दंडविधान 1860 चे कलम 354, 354 अ, 323, 504 प्रमाणे दोषारोप सिद्धतेकरिता चालविण्यात आला. परिच्छेद. अभियोग पक्षाचे प्रकरण थोडक्यात असे की फिर्यादी मोनिका नरळे ही तिचे माहेरी गजानन नगर, पुणे येथे तिचे कुटुंबासोबत मागील 2 महिन्यापासून राहण्यास आहे. दिनांक 20/5/2013 रोजी तिचे महादेव नरळे याचे सोबत हिंदू रीतिरिवाजाने लग्न झाले होते. लग्नानंतर ती 2017 पर्यंत सासरी होती. तिचे पती हे अहमदाबाद, गुजरात येथून ये-जा करीत होते. त्या दरम्यान त्यांना 2 मुले झाली होती. सन 2017 मध्ये फिर्यादीचे पती तिला गुजरात येथे घेऊन गेले होते. त्यानंतर 2020 रोजी लॉकडाऊन असताना तिच्या सासरी सांगोला येथे सोडून 2 महिन्यानंतर परत अहमदाबाद, गुजरात येथे निघून गेले. परिच्छेद. तिचे सासरे अर्जुन नरळे यांनी वारंवार तिचेवर वाईट नजर ठेवून शिवीगाळ करून मारहाण करीत होते. दिनांक 23/10/2021 रोजी रात्री 9 वाजण्याचे सुमारास फिर्यादी तिच्या बेडरूममध्ये एकटी असताना ती एकटी असल्याचा फायदा घेऊन सासरे यांनी नको असलेला स्पर्श करून तिचे मनास लज्जा निर्माण केली. दुसऱ्या दिवशी दिनांक 24/10/2021 रोजी सकाळी 6:30 वाजण्याचे सुमारास घरातील काम करीत असताना तू माझ्याशी संबंध ठेव असे म्हणून घरातील काम का करत नाही म्हणून तिला हाताने मारहाण करून राहत्या घरातून बाहेर काढले. त्यानंतर ती जुजारपूर येथे तिचे चुलते शामराव यांच्याकडे गेली होती. त्यानंतर तिचा भाऊ सागर याने तिला पुणे येथे आणले. फिर्यादीने आरोपी विरुद्ध पुणे येथे वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. परिच्छेद. प्रस्तुत फिर्यादवरून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 1086/2021 अन्वये भारतीय दंडविधान कलम 354, 504 अ, 323, 504 प्रमाणे गुन्हा वाकड पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आला. त्यानंतर सदरचा गुन्हा सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1586/2021 प्रमाणे तपासकामी वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक यांच्याकडे देण्यात आला. तपासादरम्यान तपास अधिकारी यांनी घटनास्थळ पंचनामा केला, आरोपीस अटक केली आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. परिच्छेद. उपरोक्त सर्व मुद्दे हे एकमेकांशी संबंधित असल्याने पुराव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ते एकत्रितपणे चर्चेकरिता घेतले आहेत. आरोपीवरील आरोप सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षातर्फे तपासण्यात आलेला एकमेव साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी मोनिका नरळे (23) हिने तिचे जबाबात ती आरोपीस ओळखते. ते तिचे सासरे आहेत. घटना किती तारखेला घडली हे तिला माहीत नाही. तिने फिर्यादवरील निशाणी 24 कडील तिची सही ओळखून उर्वरित मजकूर नाकारला. फिर्यादीने अभियोग पक्षास सहकार्य केले नाही. त्यामुळे सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या तोंडी विनंतीवरून त्यांना उत्तरसूचक प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली. अभियोग पक्षास मदतपूर्ण साक्ष मिळविण्यास अपयश आले.
फिर्यादीने तिचा विवाह दिनांक 20/5/2013 रोजी महादेव नरळे याचे सोबत झाल्याचे मान्य करून अभियोग पक्षातर्फे विचारलेल्या इतर सूचक प्रश्नांना नकारार्थी उत्तर दिले. परीक्षेत आरोपीतर्फे घेण्यात आलेल्या उलट तपासात फिर्यादीने तिने गैरसमजुतीतून फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीची आरोपीविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. तिचेत व आरोपीचेत न्यायालयाबाहेर तडजोड झालेली आहे. त्याप्रमाणे फिर्यादी व आरोपीने निशाणी क्रमांक 21 कडे तडजोड पुरसीस दाखल केली आहे. सदर पुरसीसचे अवलोकन करता प्रस्तुतचे प्रकरण फिर्यादी व आरोपीचे दरम्यान न्यायालयाबाहेर तडजोड झाल्याचे स्पष्ट होते. अभियोग पक्षाला आरोपीस गुन्ह्यामध्ये गोवण्याइतपत पुरावा अभिलेखावर आणता आलेला नाही. त्यामुळे आरोपीस दोषी धरण्याइतपत कोणताही सबळ पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. परीक्षेत फिर्यादीने दिलेल्या मौखिक साक्षीचे अवलोकन केले असता फिर्यादीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती असा निष्कर्ष काढण्याकरिता भरपूर वाव आहे. कथन केल्याप्रमाणे तडजोड पुरसीस निशाणी क्रमांक 21 प्रमाणे फिर्यादीची आरोपीसोबत तडजोड झाल्याचे देखील मान्य केलेले आहे. त्यामुळे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या साक्षी पुराव्यावरून भारतीय दंडविधान कलम 354, 354 अ, 323, 504 चे आवश्यक घटक सर्व शंकांच्या पलीकडे जाऊन सिद्ध करण्यास अभियोग पक्ष अपयशी ठरला आहे. सबब उपलब्ध असलेल्या पुराव्याआधारे तसेच उभय पक्षांमधील झालेली तडजोड या बाबींचा विचार करता आरोपीच्या विरोधात निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. त्यामुळे आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहेत. सबब मुद्दे क्रमांक 1 ते 4 चे निष्कर्ष नकारार्थी नोंदविण्यात येत आहेत. स्टॉप.